बघत आहात जयश्री अमोल ब्लॉग्स आणि इकडे आहेत अमोल आणि आम्ही करतोय आता नवीन व्हिडिओची सुरुवात. तर आता आम्ही चाललोय, प्लॅन होता धुरंधर मूवी बघायचा, पण धुरंधर मूवी हा 18+ आहे आणि गुडू पण मागे लागली होती, तर मग आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. तिकीट्स बुकिंग कॅन्सल झाली आहे, नो रिफंड. तर हो ना अमोल, चेहरे बघा आमचे दोघांचे नो रिफंड मुळे. तर आम्ही दुसरीकडे चाललोय आणि गुडू कुठे चाललोय ते तुम्हाला थंबनेल मध्ये कळायलाच असेल, आयकिया बघायला. आणि आयकिया हे पुण्यात आलंय आता आणि बघूयात आपण काय काय तिथे व्हरायटीज आहेत, काय काय गोष्टी आहेत, कसे आहेत प्राइजेस वगैरे, तर ते पण बघूया. तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी, तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. इथे जायचे, इथे ते अगोदर आपण करणार आहे पार्किंग गाडीची. गाडी बघा किती लाईन मध्ये उभे आहेत. ते झाली आपली गाडीला जागा मिळाली आहे. गुडू, तर आलोय आम्ही जवळच. आलोय आम्ही आता. तिथे पोहोचल्यावरच लगेच कळलं की खूप जास्त गर्दी आहे आणि आम्ही संडेला गेलो होतो, तर संडेला गर्दी असणारच. आणि तिथे असे स्लॉट पण होते की स्लॉटनुसार ते त्यांना सोडत होते. तर तुम्ही जाणार असेल तर संडे सोडून जावा. जगभर प्रसिद्ध असलेला फर्निचरसाठी हा आयकिया ब्रँड खूपच सुंदर आणि होम डेकोरसाठी खूप फेमस आहे. आणि आता फायनली पुण्यामध्ये त्याचं ग्रँड ओपनिंग झालेलं आहे. तर मी खूप एक्सायटेड होते हे सगळं पुण्यामध्ये आल्यावर बघण्यासाठी. आणि मला काही मुंबईला जायचा चान्स मिळाला नाही आयकियामध्ये, तर पुण्यामध्ये आले विमाननगर फिनिक्स मार्केट सिटी मॉलमध्ये हे स्टोअर ओपन झालेलं आहे, एकदम ग्राउंड फ्लोअरला. आयकियामध्ये एंट्री केल्यानंतर लगेचच आपल्याला लिव्हिंग रूमचे छान सुंदर असे सेटअप बघायला मिळतील. जसं जर तुम्हाला तुमचं घर तुमच्या कोझी आणि स्टायलिश बनवायचं असेल ना, तर बघा हा ब्लॉग शेवटपर्यंत. तर आतमध्ये एंटर केल्यानंतर असं काहीतरी वाईब्स मिळतात. आणि हे कलर कॉम्बिनेशन कशा पद्धतीने यूज करायचं, किंवा तुम्ही नवीन घराचा सेटअप करत असाल तर तुम्ही कुठल्या कलर कॉम्बिनेशनमध्ये ते सेटअप करायचा याची चांगलीच आयडिया येऊन जाते. तर लहान मुलांना बसण्यासाठी छान असं सेटअप वगैरे केले आहे. पुन्हा त्यात कलर कॉम्बिनेशनमध्ये लिव्हिंग रूममध्ये कुठल्या कलर कॉम्बिनेशनमध्ये आपण निवडू शकतो, त्यात कर्टन्स, कुशन कवर, सोफा थ्रो या सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. एकदम युनिक पद्धतीने अरेंज केलेला आहे आणि स्टायलिश लुक दिलेला आहे. नंतर लहान मुलांच्या चेअरच्या प्राइस पण 5,000 पासून स्टार्ट होत्या आणि मला खूप युनिक स्टाईलच्या चेअर्स वाटल्या. आयकियामध्ये सगळ्या गोष्टी खूप युनिक पद्धतीच्या आहेत. असं फर्निचर मी आत्तापर्यंत बघितलं नव्हतं. प्राइस पण अकॉर्डिंग कमी आहेत. काही गोष्टींच्या प्राइस आहेत जास्त, तर मी ते कुठल्या ते पण सांगणारच आहे व्हिडिओमध्ये. हे जे व्हिडिओमध्ये प्लांट दिसते छोटंसं होम डेकोरसाठी, तर त्याची प्राइस 249 होती. 249च्या मते मला ते महाग वाटलं. नंतर इथे खूप जास्त ऑर्गनायझर ठेवलेले आहेत. ऑर्गनाइज कसं करायचं हे पण त्यांनी तिथे गोष्टी ऑर्गनाइज करून दाखवलेल्या आहेत. तर पुढे व्हिडिओमध्ये कळेलच तुम्हाला. आणि आयकियामध्ये लाईट आणि लॅम्प्सचं कलेक्शन खूप जास्त आहे. हे जे समोर तुम्ही लॅम्प बघतायत ते फक्त 1400 मध्ये आहेत. 1400 मध्ये युनिक असं प्रोडक्ट मिळते आणि तेही घराला छान असं लुक देईल. मायक्रोवेव्ह आहे ते मला जर वाटलं की ते 1100 मध्येच आहे, तर ही जी किंमत आहे ती वरच्या लॅम्पची होती 1100. तर काही गोष्टींच्या प्राइजेस आणि टॅग्स हे वेगवेगळे आहेत, तर तुम्ही तिथे गेल्यावर नक्की चेक करा. आणि इथे गेल्यानंतर किचनचे सेटअप पण पाहायला मिळते. तुम्हाला जर घरातले इंटेरियरसाठी काही आयडियाज हवे असतील ना, तर एकदा आयकियाला नक्की व्हिजिट द्या, तुम्हाला भरपूर आयडियाज मिळतील. कारण आयकियाचं फर्निचर खूप स्मार्टली डिझाईन केलेलं असतं. जर तुम्ही हे किचन हँगर्स घेतले तर त्याची प्राइस आहे 3400. नंतर किचनच्या सेटअपमध्येच भांड्यांचं पण खूप जास्त कलेक्शन होतं. मला हा खलबत्ता जो होता तो 1400 रुपयाला वर्थ वाटला. युनिक होता आणि घराला पण एस्थेटिक लुक देईल असं फर्निचर आहे इथे.
आता काही क्रॉकरीचे ऑप्शन बघूया. या स्टोअरमध्ये 2500हून जास्त वस्तू आहेत. त्यामुळे आपल्या इथे भरपूर ऑप्शन्स बघायला मिळतात. आणि हो, पुण्यातलं स्टोअर जास्त मोठं नसलं तरी एवढ्या स्मार्टली सगळ्या गोष्टी फिट करण्याचा प्रयत्न केला आहे. घराला स्मार्ट आणि छान असे वाइब्स देण्यासाठी IKEA आपल्याला खूप जास्त हेल्प करतो. आणि सर्वात मोठी स्पेशालिटी म्हणजे इथे क्रॉकरीचं कलेक्शन खूप जास्त आहे. वेगवेगळ्या टाईपमध्ये क्रॉकरीज आहेत, वेगवेगळे कप्स आहेत, वेगवेगळ्या शेप्स आहेत त्याला. खूप जास्त युनिक पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी अरेंज पण केलेल्या आहेत. तर इथे आपण बघू शकता की हे मॅग्नेटिक स्पून होल्डर आहे आणि त्याची प्राइस फक्त 390 आहे. सिरॅमिक स्टँड होल्डर, नंतर इथे आपण बघू शकता किचन ट्रॉली ऑर्गनायझर. इथे तुम्ही वेगवेगळ्या स्पून ठेवू शकता आणि त्याची प्राइस होती 299. तर मगाशीच सांगितल्याप्रमाणे इथे क्रॉकरीचे खूप जास्त ऑप्शन्स आहेत. तर प्लेट तुम्ही बघू शकता. त्याची प्राइस होती 6 प्लेट फॉर 1400 आणि जे छोटे प्लेट्स होत्या त्याची प्राइस होती की 600. सो हे पण खूप छान ऑप्शन होतं घराला डेकोरेट करण्यासाठी आणि आपल्या घराला एस्थेटिक लुक देण्यासाठी. क्रॉकरीचे हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपण आलो आहोत बेड सेटकडं. आणि बेड्स पण खूप छान होते. मला खरं तर इथे बेड्स आणि कबर्ड्स खूप जास्त आवडले. त्याच्या प्राईसच्या अकॉर्डिंग क्वालिटी पण खूप छान होती. इथे तो व्हाईट कलरचा बेड होता, तो 32,000ला विथ कुशन्स अँड मॅट्रेस. तर छान कलेक्शन आहे इथे. आणि हा जो छोटा बेड आहे तो तर 10,000लाच होता आणि त्याची क्वालिटी पण खूप छान होती. तर तुम्ही कधी विचार करत असाल घर डेकोरेट करण्याचा, तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि घराला एस्थेटिक लुक द्या. प्राईसच्या अकॉर्डिंगली सगळे सुंदर बेड्स होते आणि विथ कुशन्स. त्याचबरोबर इथे बेडशीट, कुशन कवर अँड ब्लँकेट्सची पण खूप जास्त क्वांटिटी होती आणि क्वालिटी पण खूप छान होती आणि विथ व्हरायटीज पण होती. तर खूप छान वाटलं बघून. एक आयडिया आली डोक्यामध्ये की आपण काय काय करू शकतो किंवा काय गोष्टी आपण घ्यायला पाहिजे किंवा नाही घ्यायला पाहिजे किंवा आपल्या घराला काय छान दिसेल किंवा नाही. तर ह्या गोष्टींची आयडिया येते तिथे जाऊन. तर तुम्हाला पण तुम्ही नवीन घर बांधत असाल आणि न्यू कन्स्ट्रक्शन असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा इथे. तर काही गोष्टींना डिलिव्हरी चार्जेस होते. जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केले तर त्याचे डिलिव्हरी चार्जेस होते 999 म्हणजेच 1000 आणि ह्या शिलाई मशीनची प्राइस होती 10,000. तर म्हटलं ना IKEA खूप युनिक पद्धतीने अरेंज करतं. तर तुमच्या घरात पण कोणी लेडीज शिलाई वगैरे करत असेल तर त्यांच्यासाठी पण सेटअप बनवलेला आहे IKEAने. तो कसा बनवायचा त्याची पण आयडिया येऊन जाते. तर असे हँगर्स होतं त्याची प्राइस होती 399. ते मला प्रचंड आवडलं होतं. आणि येतो आता स्टोरेजचा बॉक्स. तर स्टोरेज आणि ऑर्गनायझर्स खूप छान पद्धतीने अरेंज केलेले आहेत आणि त्यात काय काय अरेंज करायचं किंवा काय काय त्याच्यात ठेवायचं ह्या गोष्टी त्यांनी तिथे दाखवलेल्या आहेत. तर याची पण आयडिया येऊन जाते आपल्याला. तर मी म्हटलं ना मला कबर्डचं कलेक्शन खूप आवडलं. तर हेच ते कलेक्शन आहे कबर्डचं. तो व्हाईट कबर्ड होता हा आणि त्याला पण 3 डोअर्स होते आणि तो पण युनिक होता. आतमध्ये पण छोटे छोटेसेच कप्पे होते पण खूप जास्त छान होता. घराला स्टायलिश लुक देईल असे सगळे कबर्ड्स होते. युनिक पद्धतींचे असून पण प्राइस पण खूप कमी होती. तर हा कबर्ड जो दिसतोय तो फक्त 22,000चा होता. आणि नंतर त्याच्या साईडचे साईड टेबल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण खूप होत्या आणि त्याची पण खूप जास्त छान अरेंजमेंट होती आणि त्यांची स्टार्टिंग प्राइस पण 5,000 पासून होती. तर हे जास्त कलेक्शन होतं त्यामुळं घरात कुठल्या कलरच्या वस्तू घ्यायच्या आणि किंवा काय. जर तुम्ही व्हाईट कलरचा बेड घेतला तर तुम्ही व्हाईट कलरचा कबड घेऊ शकता. तर ह्या सगळ्या आयडियाज आपल्याला तिथे गेल्यावर येऊन जातात. तर छान आहे, युनिक आहे. लहान मुलांसाठी पण छान अशी अरेंजमेंट केलेली आहे. मी बसले ते त्या चेअरची प्राइस होती 11,000 पण खूप जास्त कम्फर्टेबल होती. नंतर छोट्या मुलांसाठी पण चेअर होत्या त्यांची पण प्राइस छोट्या मुलांच्या गोष्टींची प्राइस खूप जास्त दिली होती. आणि नंतर येतो डबल बेड. तर हा जो बेड आहे त्याची प्राइस होती 39,000.
त्याचबरोबर तिथे भरपूर असे सॉफ्ट टॉईज होते. नंतर ऑर्गनायझर्स होते खूप जास्त प्लॅस्टिकमध्ये, तर एक ऑर्गनायझर तर मी घेऊनच टाकला. तर इथे समोर जे ग्रीन प्लेट्स दिसत होत्या तर त्याची प्राइस होती 399 आणि 399 मध्ये तुम्हाला 3 पीस मिळतील. नंतर कुशन्स आणि कुशन कवरचे पण खूप जास्त व्हरायटीज होत्या. प्राइस पण 499, 149 अशी स्टार्टिंग होती. नंतर इथे येतात खूप जास्त मोठ्या साईजचे कंटेनर्स आणि ऑर्गनायझर्स. तर तुम्ही इथे लहान मुलांची खेळणी वगैरे ठेवू शकता. नंतर इथे कपडे वाळत घालण्यासाठी जे होतं ते तर फक्त 590चं होतं आणि त्याची क्वालिटी लहान मुलांचे कपडे बसतील असे सॉफ्ट जास्त जड नाहीत, तर ते बसू शकतात आणि क्वालिटी पण छान होती. 590 प्राइस होती. नंतर येतात होम डेकोर्स आयटम्स. तर होम डेकोरमध्ये पण जरा जास्त प्राइस वाटली मला. तर ह्या जे बाउल आहे माझ्या हातात त्याची प्राइस होती 399. तर प्राईसच्या अकॉर्डिंग ते खूप महाग वाटलं मला प्रोडक्ट. नंतर खूप जास्तच व्हरायटीजमध्ये असे डेकोर पीस होते. तर आयकियामध्ये सिरेमिक्सचे जे पॉट्स असतात तेही खूप युनिक डिझाईनमध्ये मिळतात आणि त्याची क्वालिटी पण खूप छान मिळते, त्यामुळे ड्युरेबल पण असतात. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलेक्शन अवेलेबल आहे आणि आयकियामध्ये. तर हे आहेत छोटे छोटे प्लांट्स जे अगदी रिअल असल्यासारखं लुक देतात. मला तर आयकियाचं हे हँगिंग प्लांटचं कलेक्शन तर खूप जास्त आवडलं. आर्टिफिशियल जरी असले तरी याला एवढा प्रीमियम लुक दिलेला आहे की ते पाहायला आणि दिसायला सुंदर दिसतं. आर्टिफिशियल प्लांट्स मेंटेन करायलाही खूप इझी जातात आणि घरामध्ये एक छान ग्रीनरी पण ॲड होते. तर तुम्हाला पण आवडतात का आर्टिफिशियल प्लांट? तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही कधी व्हिजिट करणार आहे आयकियाला तर ते पण नक्कीच सांगा. त्यांची मेन गोष्ट म्हणजे मला सर्वात जास्त आवडलेली ती म्हणजे आपलं बिल आपण आपण स्वतःच करू शकतो. तर ते कसं तर बघा व्हिडिओमध्ये. त्या स्कॅनरच्या साहाय्यानं आपण एक एक बारकोड स्कॅन करू शकतो आणि आपले प्रोडक्ट ॲड करून त्याचं बिल आपण स्कॅनरच्याद्वारे पे करू शकतो. तर ही गोष्ट खूप युनिक होती. आतापर्यंत मी कुठल्याच स्टोअरला अशी गोष्ट बघितली नव्हती. तर कसं वाटलं तुम्हाला आयकिया स्टोअर हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर झालं होतं बिल वगैरे आणि आम्ही निघालो आमच्या घराकडे. बघा इथे. तर तुम्हाला कसं वाटलं आयकिया तर ते मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय गुडू. आपण तिकडे करू, आपण तिकडे करू आणि तिथे खेळायचं तिकडे. हो, आम्ही खेळायला जाणार आहे आता. तर भेटतो आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.